श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी दिवाळी येण्यापूर्वीच आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे। लक्ष्मीकारक अशा या वस्तू आहेत। या वस्तू जर घरामध्ये असतील, आपल्या पूजेमध्ये असतील तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होईल। आपल्या घरातून ती कधीही निघून जाणार नाही आणि म्हणूनच आपल्याला दिवाळी येण्यापूर्वीच या वस्तूंची खरेदी करायची आहे। दिवाळी हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि सर्वात मोठा सण आहे। 5 दिवसांचा असा हा सण आपण साजरा करत असतो। दिवाळीला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणजे ही दिवाळी आहे। वसुबारस, धनतेरस, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज तर असे दिवस आपण साजरे करत असतो। आणि ही दिवाळी सुरू होण्याच्या अगोदरच आपण जर आपल्या घरामध्ये काही वस्तू खरेदी करून जर आणल्या तर याचे आपल्याला जे फळ मिळणार आहे तर ते अत्यंत शुभ फळ असणार आहे। तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। आपण प्रत्येक वेळेला आपले कष्ट प्रामाणिकपणे करत असतो, परंतु त्याला हवे तसे फळ मिळत नाही। माता लक्ष्मी जी आहे तर ती कष्ट करणाऱ्यांवरती कृपा करत असते, परंतु आपल्या घरामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात तर अशा वस्तू ठेवणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे। तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर पहिली वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती। तुमच्याकडे जर अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती तुम्ही दिवाळी येण्या अगोदरच खरेदी करा। पितळेची मूर्ती किंवा पंचधातूची मूर्ती तुम्ही घेऊ शकता। शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करू शकता। आता ही मूर्ती खरेदी करताना लक्ष्मी माता ही बसलेली असेल तर अशी असावी। उभी लक्ष्मी माता असलेली मूर्ती कधीही घेऊ नये। तुम्हाला मूर्ती खरेदी करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो जो आहे तर तो खरेदी करू शकता। लक्ष्मी माता असलेला जो चांदीचा शिक्का आहे तर तो जरी तुम्ही खरेदी केला तरी सुद्धा चालेल। म्हणजे मध्यभागी बसलेली माता लक्ष्मी, एका बाजूला गणपती बाप्पा, दुसऱ्या बाजूला सरस्वती, तर असा शिक्का तुम्ही आवर्जून खरेदी करा। किंवा मध्यभागी माता लक्ष्मी आहे, एका बाजूला शुभ लिहिले आहे, एका बाजूला लाभ लिहिलेले आहे, तर असा चांदीचा शिक्का सुद्धा तुम्ही दिवाळी येण्यापूर्वीच घरी आणू शकता। यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी मातेची पावले। मग ही पावले चांदीची असतील किंवा तांब्याची असतील तर तुम्ही अशी पावले जी आहेत तर ती सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे कलश। तांब्याचा कलश जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर नक्कीच दिवाळीपूर्वी तुम्ही तो खरेदी करू शकता। तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मंगल कलशाची स्थापना सुद्धा करू शकता किंवा तुम्ही छोटासा चांदीचा जो कलश मिळतो तर तो तुम्ही आणू शकता आणि हा कलश तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। याचप्रमाणे तुम्ही चांदीचे जे निरंजन आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता। चांदी जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे चांदीचं निरंजन तुम्हाला शक्य असेल तर दिवाळीपूर्वी नक्की खरेदी करा आणि तुमच्या देवघरामध्ये त्याचा वापर करा। यानंतर आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे श्रीयंत्र। श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे। ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही। श्रीयंत्राचा प्रभाव सुद्धा खूप आहे। श्रीयंत्रामुळे व्यक्तीला जे हवे आहे तर ते प्राप्त होत असते आणि सर्व अडथळे दूर होत असतात। धनप्राप्तीचे नवीन मार्ग आपल्याला सापडत असतात। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेच यंत्र नाही। श्रीयंत्र असल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर होते, कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचंच आसन आहे। धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून श्रीयंत्राची पूजा आपल्याला करायची आहे। आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती सदैव राहण्यासाठी तुम्ही श्रीयंत्राची पूजा करू शकता आणि यासाठी दिवाळीच्या अगोदरच श्रीयंत्र जे आहे तर ते तुम्ही खरेदी करू शकता आणि दिवाळीमध्ये श्रीयंत्राची स्थापना जी आहे तर ती करू शकता। यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळसुद्धा दिवाळी येण्यापूर्वी खरेदी करू शकता। कमळगट्टा म्हणजे काय तर कमळाच्या बिया। आपण ही माळ जेव्हा श्रीयंत्रावरती ठेवतो तर त्यावेळेला
108 कमळाची फुले लक्ष्मी मातेस अर्पण केल्याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असते। महालक्ष्मीला कमळगट्टा अतिशय प्रिय आहे। त्याचप्रमाणे मंत्र, जप, साधना, उपासना तर यासाठी सुद्धा ही माळ वापरली जाते आणि जिथे श्रीयंत्र आहे तर तिथे कमळगट्टा माळ ही असायलाच हवी आणि त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे तर कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करायची आहे। या माळेने माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जर जप केला तर आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती दूर होत असते। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या। कवड्या सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। कवड्या सुद्धा धनदायक मानलेल्या आहेत। कवड्यांना सुद्धा तेवढेच महत्त्व आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांची घरामध्ये आपण जर स्थापना केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आता या कवड्या घेताना तुम्ही पिवळ्या रंगाच्या घ्या आणि पिवळ्या रंगाच्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या सुद्धा खरेदी करू शकता। कवड्यांना आदिशक्तीचे रूप मानले जाते, त्यामुळे तुम्ही 5, 7 तर अशा संख्यांमध्ये या कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करा आणि तुमच्या देवघरामध्ये या कवड्यांची स्थापना करा। त्याचप्रमाणे जर कवड्यांचं तोरण मिळालं तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करा आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आपण हे कवड्यांचे तोरण जे आहे तर ते लावू शकतो। त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते। यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र। कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर आहेत आणि कुबेर यंत्रामध्ये सुद्धा भरपूर ऊर्जा असते। घरामध्ये जर पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, घरामध्ये सदैव काही ना काही कारणाने पैसा खर्च होत असेल तर तुम्ही नक्कीच कुबेर यंत्राची स्थापना जी आहे तर ती तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला करू शकता। यामुळे आपले भाग्य उजळते। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते ती घंटा। जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये घंटी नसेल तर तुम्ही ती खरेदी करा, जी प्रत्येकाला खरेदी करणे शक्य होणार आहे। घंटानाद केल्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता येते। घंटी जी आहे तर तिच्या वरच्या बाजूला ब्रह्मदेव व रुद्रदेव वास करत असतात। त्याचप्रमाणे घंटीची जी ध्वनी आहे तर यामध्ये सरस्वतीचा वास आहे। घंटानाद आपण जेव्हा करतो तेव्हा दैवी शक्ती आकर्षित होतात, त्यामुळे तुम्ही घंटा जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे गजलक्ष्मी। गजलक्ष्मी म्हणजे काय तर हत्तीच्या मूर्ती। लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना केली जाते। त्या घेताना नेहमी लहान आकारात आणि 2 या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत। गजलक्ष्मी या समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात, त्यामुळे त्या घेताना त्यांचे पाय पुढे मागे असतील, म्हणजे हत्ती चालताना जसे त्याचे पाय असतात तर तसे पाय असतील आणि त्या मूर्तीवरती वस्त्र असेल तर अशा गजलक्ष्मी घ्यायच्या आहेत। यानंतर आहे ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख। दक्षिणावर्ती शंख आपल्या घरामध्ये असेल तर घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असतो, त्यामुळे दक्षिणावर्ती शंखाची सुद्धा आपण खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकतो। यानंतर आहे ते म्हणजे गोमती चक्र। ज्योतिषशास्त्रामध्ये गोमती चक्राला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे, त्यामुळे गोमती चक्र जे आहे तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। 11 गोमती चक्र तुम्ही खरेदी करा आणि लाल कपड्यामध्ये बांधून मुलांच्या जर खोलीमध्ये ठेवली तर आपल्या मुलांची स्मरणशक्ती सुधारते, किंवा कवड्यांप्रमाणे आपण ती तुमच्या देवघरामध्ये सुद्धा जरी ठेवली तरी चालतात। यानंतर आहे ते म्हणजे कासव। बघा, प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासव असते। भगवान कुबेरासोबत घराच्या उत्तरेला कासवाचा अधिक प्रभाव असतो। कासवाला रक्षक मानलं जातं, तर असं हे कासव तुम्ही खरेदी करू शकता। कासव म्हणजे संपत्तीचे प्रतीक आहे, त्यामुळे कासव खरेदी करा। त्याचप्रमाणे तुमच्या मुख्य दरवाजावरती लावण्यासाठी तुम्ही स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते खरेदी करू शकता। तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी मोरपीस जे आहे, मोरपीस सुद्धा आपले भाग्य बदलवण्याचं काम करत असतं, तर मोरपीस सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता।